आज आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जन्माची कहाणी ऐकणार आहोत। आजपासून साधारण 2500 वर्षांपूर्वीची ही गोष्ट। त्या काळी भारतवर्षात अनेक राजवंश वेगवेगळ्या प्रदेशांवर राज्य करत होते। काही प्रदेश असे होते ज्यांवर विविध राजवंश आळीपाळीने राज्य करत होते, मात्र बहुतांश राज्यांवर एकाच राजाचे आणि राजवंशांचे अधिपत्य होते। कपिलवस्तू ही शाक्य लोकांची राजधानी होती। तेथील बहुतांश प्रजा शाक्यच होती। कपिलवस्तूमध्ये एक शाक्य संघ देखील होता, जो शाक्यांच्या संपूर्ण सामाजिक व्यवहारांवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवत असे। याच कपिलवस्तूवर राजा जयसेन यांचे राज्य होते। त्यांना अनेक पुत्र होते, त्यापैकी त्यांचे थोरले पुत्र म्हणजे शुद्धोधन। त्यांना कपिलवस्तू राज्य वारसहक्काने मिळाले होते। त्यांचा विवाह महामाया नावाच्या राजकन्येसोबत झाला होता। शाक्यांमध्ये दुसरा विवाह करायचा असेल तर शाक्य संघाची अनुमती घ्यावी लागत असे। महाराज शुद्धोधन यांनी पराक्रमाने काही प्रांत जिंकले होते, म्हणून त्यांना ही परवानगी देण्यात आली। त्यांनी महामायेच्या मोठ्या बहिणीशी विवाह केला। राजा शुद्धोधन यांना लग्नानंतर अनेक वर्ष मूलबाळ होत नव्हते। काही वर्षांनंतर राणी महामाया गर्भवती राहिल्याने राजाला अतिशय आनंद झाला। राणी गर्भवती असताना एके दिवशी त्यांना स्वप्नामध्ये एक चैतन्यमय पुरुष दिसला आणि त्या पुरुषाने महामायेला असे सांगितले की हे अपत्य तुझ्या पोटी शेवटचा जन्म घेणार आहे। त्यानंतर महामायेने हे स्वप्न आपल्या पतीला म्हणजेच महाराज शुद्धोधन यांना सांगितले। राणीला पडलेले ते स्वप्न ऐकताच महाराजांनी या स्वप्नाचा अर्थ शोधण्यासाठी 8 पंडितांना बोलावून घेतले व आपल्या होणाऱ्या बाळाचे भविष्य सांगण्याची त्यांना विनंती केली। ज्या मुलाने अद्याप जन्मही घेतला नाही त्याचे भविष्य जाणून घेण्याची त्यांना इच्छा झाली। मग त्यांना पंडितांनीही प्रसन्न करणारी 2 उत्तरे दिली। पंडित म्हणाले की या बालकाने जर आपले संपूर्ण लक्ष आपल्या राज्यात आणि एकूणच आपल्या संसारात घातले तर हा बालक पृथ्वीवर उत्कृष्ट शासन करणारा चक्रवर्ती सम्राट होईल, किंवा मग सत्याचा शोध घेत जगाला सत्याचा आणि शांततेचा संदेश देणारा महामानव होईल। हे ऐकताच राजा शुद्धोधन मोठ्या काळजीत पडले। सिद्धार्थचे वडील राजा शुद्धोधन अत्यंत शूर राज्यकर्ते होते। त्यांना त्यांच्याप्रमाणेच शूरवीर पुत्र अपेक्षित होता। त्यांचा महामायेशी विवाह होऊनही अनेक वर्ष महामाया गर्भवती झाली नव्हती। कित्येक वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होऊन महामाया गर्भवती झाली होती। त्यामुळे तिच्या पोटी एक शूर युवराज जन्माला यावा असे पिता शुद्धोधन यांना मनोमन वाटत असे। गर्भवती असतानाच एके दिवशी महामायेला बाहेर वनात फिरण्याची इच्छा झाली। त्यामुळे त्या आपल्या दास आणि दासींसोबत लुंबिनी येथे वनविहार करण्यासाठी गेल्या होत्या। त्या वनामध्ये अनेक रमणीय वृक्ष होते। एक वृक्ष तर इतका टुमदार होता की त्याच्या फांद्या दोन्ही बाजूंना पसरल्या होत्या व जमिनीकडे वाकल्या होत्या। त्या वृक्षाचे नाव साल असे होते। का कोणास ठाऊक, मात्र जमिनीच्या इतक्या जवळ असलेल्या त्या फांद्यांना हातात धरण्याची इच्छा गर्भवती असणाऱ्या महामायेच्या मनात उत्पन्न झाली। त्यांनी आपली पालखी थांबवली आणि त्या हळुवार पावले टाकत त्या महाकाय वृक्षाजवळ येऊन पोहोचल्या। त्यांनी आपला एक हात आपल्या पोटावर ठेवून दुसऱ्या हाताने ती साल वृक्षाची खाली आलेली फांदी हातात धरण्याचा प्रयत्न केला। फांदी हातात येताच त्यांना ती फांदी ओढून पाहण्याचा मोह झाला। त्यांनी फांदीला हात लावला आणि हलकेच तिला खाली ओढले, मात्र ती फांदी त्यांच्या हातातून निसटली आणि जितक्या वेगाने खाली आली तितक्याच वेगाने आकाशाच्या दिशेने उडाली। हातातली फांदी एकदम वर गेल्याने राणीला जोरात धक्का बसला व त्या अचानक मागे फेकल्या गेल्या। इतक्यात त्यांनी स्वतःला सावरण्यासाठी त्या झाडाच्या बुंध्यांचा आधार घेतला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे गर्भवती असलेली राणी महामाया त्यांना तिथेच प्रसूती वेदना सुरू झाल्या। हे पाहून दास्यांची आणि सेवकांची धावपळ सुरू झाली। राणीच्या पोटातल्या बाळाला काही झाले असते तर राजाने त्या दासांना चांगली शिक्षा ठोठावली असती। महामाया त्या खोडाचा आधार घेऊन त्याच जागी प्रसूत झाल्या आणि तिथेच त्या लुंबिनी वनात सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला। नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दासांनी अलगद हातांनी उचलून घेतले आणि त्या क्षणी शक्तिहीन झालेल्या आपल्या राणीला त्यांनी सावरले आणि त्यानंतर महामाया आणि त्या जन्मलेल्या नवजात बाळाला राजदरबारात आणले गेले। सिद्धार्थचा जन्म होऊन अगदी 2-3 दिवसच उलटले होते, तोच एक असित मुनी नावाचे संन्यासी कपिलवस्तूमध्ये दाखल झाले। बराच प्रवास करून राजाला भेटण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितल्याने राजा शुद्धोधनाने त्यांची भेट घेण्याचे ठरवले। त्या मुनींचे असे म्हणणे होते की शुद्धोधनाच्या पोटी एक तेजस्वी बालकाने जन्म घेतला आहे, जो पृथ्वीवर सत्यधर्माची स्थापना करणार आहे। महाराजांनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना भेटायला बोलावले। असित मुनी त्या लहानग्या बाळाला भेटायला दरबारात येऊन पोहोचले आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या लहानग्या बाळाकडे बघताच ते मुनी रडू लागले व रडता रडता त्यांनी चक्क त्या लहान बाळाला वंदन केले।
हे दृश्य पाहताच राजाने त्यांच्या रडण्याचे कारण त्यांना विचारले तेव्हा हा पुरुष जेव्हा एका तेजस्वी धर्माची स्थापना करून त्यांचे अनमोल तत्वज्ञान जगाला सांगत असेल तेव्हा मी हयात नसेल, या कारणाने मला आत्ताच रडू येत आहे असे मुनी म्हणाले. त्यांनी त्या लहानक्या बालकाचे दर्शन घेतले व ते राजाचा निरोप घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. त्यानंतर बाळाचा नामकरण विधी पार पडला. शुद्धोधनाने आपल्या लाडक्या मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवले. सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राजाला वारस मिळाल्याने राजा आणि राज्यातील प्रजा अत्यंत आनंदी होत्या. परंतु सर्वांचा हा आनंद फार जास्त काळ टिकला नाही. शुद्धोधनाच्या जीवनात दुर्दैवाचा काळा मेघ कोसळला, जिच्यामुळे सिद्धार्थ जन्माला आला होता, जिच्यामुळे शुद्धोधन राजाला पुत्रप्राप्तीचा आनंद मिळाला, जिच्या रूपात कपिलवस्तू नगरात वैभव नांदत होते. ती राणी माता महामाया एक दिवस अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. तिच्या अंगात ज्वर भरला. अनेक देशोदेशींचे वैद्यांचे उपाय अयशस्वी ठरू लागले. तिने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी सिद्धार्थकडे डोळे भरून पाहिले आणि त्या मातेने सिद्धार्थला जन्म दिल्याच्या 5व्या दिवशीच आपले डोळे कायमचे मिटले. तिची प्राणज्योत मावळली. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला माता पिता म्हणजे काय हे कळत नसताना त्याला आपल्या जन्मदातीपासून वेगळे व्हावे लागले होते.